गौ महिमा सुरतई तिसो रोम बसी, जो कर फेरे गात, नेत्र ज्योति दिन दिन बढ़े, अस्थि वज्र होई जात। 33 कोटी देवता गायीच्या केसा केसात राहतात. जो दररोज गायीच्या शरीरावरून हात फिरवितो त्याच्या डोळ्याचं तेज वाढतं व शरीरातील हाडे वज्राप्रमाणे बळकट होतात. पादचार पावन नित चलही, परमचार पुरुषार्थ लहही, भूमंडल नित धेनु बखानी, धन्य धरा सुनी गौ गुण बानी. गायीचे 4 पाय सत्य, शौच, तप, दान हे आहे. जो गायीची सेवा करतो त्याच्या जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. ते ठिकाण धन्य आहे ज्या ठिकाणी वाणीनं गायीचं वर्णन होतं. भगवान शंकराला नंदी गायीमुळे मिळाला. नंदीशिवाय भगवान शंकराची पूजा होत नाही. जेही घर लेपन गोबर होई, अन्न धन चीजत नहीं कोई, सुचिता निर्मलता तहा होई, सुर समूह गृह धावत सोई. ज्या घरी गायीच्या शेणानं सारवलं जातं त्या घरी अन्नधान्य कमी पडत नाही. सतत तृप्ती राहते. स्वच्छता, पवित्रता त्याच ठिकाणी आहे. देवता त्या घरी न बोलावता येतात. सूर्य के तु नाडी इक होई, गौ के पृष्ठभाग बशी सोई. सूर्यकेतू नावाची नाडी गायीच्या पाठीवर आहे. पीत द्रव्य नीत निकसे तासो, घृत अर्दुग्ध पीत भयो जासो. सो नाडी गोपुच्छ सुसाजी, तरपई पीतर वैकुंठ बिराजी. सूर्यकेतू नाडीमुळे गाईचं दूध, तूप पिवळ्या रंगाचं असतं. ज्या नाडीचा संबंध गाईच्या शेपटीपर्यंत असतो. गाईच्या शेपटीला धरून तर्पण केल्यावर पितर तत्काळ तृप्त होऊन वैकुंठाला जातात. मन के सपन सिद्ध तिन्ह केरे, जे उठी धेनु दरस करी फेरे. जी माणसं सकाळी उठून गायीचं दर्शन, प्रदक्षिणा करून गोधुळीचा टिळा लावतात. सर्व औषधीचं भांडार गौशाळा आहे. गौ की पीठ शीस धरी लाई, मिटी निषाद तच्छन सुख पाई. गायीच्या पाठीवर डोकं ठेवतो त्याच्या जीवनात पश्चाताप म्हणजे खेद संपतो व तत्काळ सुखप्राप्ती होते. जिन्न गौ पुच्छ फेरी घुमायो, कबहु व्याधी तही निकट न आयो. जो गायीच्या शेपटीने शरीरावरून झाडतो त्याला कोणताही रोग होत नाही. खुररज मिली सब तीर्थ नहाई. गायीच्या खुरांची धूर मिळाल्यावर सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं फल प्राप्त होतं. जेही घर गौ सेवा नित होई, सुरतई 30 कोटी बशी सोई. सब मंदिर तीर्थ तह आवे, 4 धाम पुरी 7 सुहावे. ज्या घरी नित्य गायीची सेवा होते त्या घरी 33 कोटी देवता, सर्व मंदिर, तीर्थ, 4 धाम, सप्तपुऱ्यासह वास्तव्य करतात.